आपण पाहत आहोत इंडिया न्यूज R7 भारताचा आवाज। पतंग उडवताना 12 वर्षीय मुलीचा विहिरीत पडून दुर्दैवी अंत। मुलीला दोरीनं बांधून विहिरीतून बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला। राहुरी तालुक्यातील मानोरी ग्रामपंचायत हद्दीत एका 12 वर्षीय परप्रांतीय मुलगी पतंग उडवताना विहिरीत पडली आणि तिचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना आज दिनांक 10 जानेवारी रोजी सकाळच्या दरम्यान घडली आहे। नेपाळ येथील एक कुटुंब राहुरी तालुक्यातील मानोरी ग्रामपंचायत हद्दीत खिळेवस्ती रोड परिसरात राहते। मयत मुलीचे वडील एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करतात। त्यांना 2 मुले व 2 मुली आहेत। त्यापैकी बिनिता बिष्णू थापा ही 12 वर्षाची मोठी मुलगी असून ती 5वीच्या वर्गात शिक्षण घेत होती। सुमारे 5 महिन्यापूर्वी ती नेपाळ येथून आली होती। मुलीनं हट्ट केल्यामुळे तिचे वडील बिष्णू थापा यांनी तिला पतंग आणून दिला। आज दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8:30 वाजे दरम्यान ती मुलगी इतर मुलांबरोबर आपल्या घराजवळ पतंग उडवत होती। पतंग उडवत असताना ती मुलगी तिथे असलेल्या एका विहिरीत पडली आणि पाण्यात बुडू लागली। तेव्हा इतर मुलांनी आरडाओरडा केला। त्यावेळी परिसरातील सर्जेराव जाधव, तुषार बाचकर यांनी ताबडतोब धाव घेऊन विहिरीत उड्या मारल्या आणि पाण्यात बुडालेल्या मुलीचा शोध घेतला। त्यानंतर मुलीला दोरीला बांधून विहिरीतून बाहेर काढण्यात आलं। सचिन धसाळ आणि सचिन गुंजाळ या रुग्णवाहिका चालकांनी तिला तातडीनं राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणलं, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केलं। यावेळी मयत बिनिता या मुलीच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते आहे। इंडिया न्यूज R7 साठी राजेंद्र उंडे, राहुरी।